हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी आधीच ठरवलं होतं होळीला मामाच्या गावाला जाईन म्हणून। मग मी तयारी करून निघून जाते गावाला जासाठी। बस स्टॉप पर्यंत पप्पाला सोडून मागते। बस स्टॉपवर गेल्यावर मला माझी एक मैत्रीण भेटून जाते। थोड्या वेळ ट्रॅव्हल्स पण निघून जाते। अतिक्रमणामुळे इकडे पूर्ण दुकानं वगैरे पाडले होते। फक्त मी मामाच्या गावाला पण पोहोचून गेली होती। हे कोणती सिटी आहे कमेंट मध्ये सांगा बरं। मग मी चालली आहे ताईच्या घरी आले तर बघते तर काय चित्रात होळी खेळत होता। गेल्याबरोबर इकडे पाणी आणून दिलं प्यासाठी त्यांनी। तितक्यामध्ये दिसून जाते मला फिश ॲक्वेरियम। सांगा बरं कमेंट मध्ये किती फिश आहे ॲक्वेरियम मध्ये। टीव्ही बघत बसलीच होती, तितक्यामध्ये येऊन जाते सारांश म्हणजेच की छोटा डॉन। थोड्या वेळ हे दोघं भाऊ मस्त मोबाईल पाहत बसले होते। मग आम्ही सर्व निघून जातो मामाच्या घरी जाण्यासाठी। इकडे चैतन्य ट्युशनची तयारी करून बसला होता आणि नमन माझी वाट पाहत झोपून गेला होता। मग मी त्याला उठवून घेते। उठल्याबरोबर तो डायरेक्ट जाते पाणी प्यासाठी। इकडे मामीने नाश्त्यामध्ये ढोकळा बनवला होता। आज आपला सगळ्याचा आवडता सण म्हणजे की होळी आहे। आणि मला माहिती आहे हा ब्लॉग थोडा लेट येत आहे। होलिका दहन म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होणे। जेवण वगैरे करून बाहेर येऊन पाहते तिकडं आरूची पूर्ण तयारी झाली होती उद्याची। मग आम्ही पण भरायला लागून जातो बलून। नींद कितनी भी आ जाए मोबाइल देखना कम नहीं होना चाहिए। मग मी नमनला घेऊन खाली येऊन जाते। नंतर आम्ही सर्वजण चालले जातो फिरायला। चला तर माझ्यासाठी इतकं भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये। बाय बाय।